हाय गाइस, दिस इज मी आणि आज माझ्यासोबत जो अन्याय चालले तो मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तर चला चालू करू. आज दिस इज डे 3 आणि सकाळी 7 वाजता माझी शाळा होती, रिझल्ट होता. मी शाळेत गेलो. तिथं मग मला सगळे म्हणजे 5 सब्जेक्ट मध्ये चांगले भेटले आणि 1 सब्जेक्ट मध्ये छान भेटले. तर नंतर मग मॅमनी तिथं मला ऐकवला. नंतर मग घरी आलो. घरी येते मम्मीने ऐकवला आणि नंतर मग तिथूनच मम्मीने ट्युशनला नेला. तिथं सराई आणि मम्मीने दोघांनी ऐकवला. नंतर मग तिथं मम्मी गेल्यानंतर मग परत सराई 2 तासाचा भाषण दिला. 2 तासाच्या भाषण नंतर आमच्या डोक्यात काहीतरी अक्कल आली. आम्ही अभ्यास करायला बसलो. मग 10 वाजता ट्युशन होता ते 1 पर्यंत. 1 वाजता सराई घरी सोडला. बॅग तिथंच होती ट्युशन मध्ये. घरी सोडला. तिथं आम्ही तिथून घरी आलो, जेवलो, झोपलो 2 वाजेपर्यंत. आणि मग मी ट्युशनला गेलो. परत ट्युशनवरून आलो. मग 4 वाजता परत आलो. तिथं आम्ही पूर्ण शांत, एवढा शांत होता. आम्ही एवढा मार खाल्ला ना मम्मीचा, आमचे एवढा ओरडा खाल्ला ना की मी आयुष्यात खाल्ला नव्हता. आणि नंतर मग आलो. नंतर सर बोलले की आज नाईट आउट करू, कारण की आपल्याला अभ्यास करायचा. म्हणजे रात्री 10 वाजेपर्यंत, सकाळी 7 वाजेपर्यंत आम्ही मॅथ्स आणि SST करणार होतो लर्निंग, आणि ते पण कॅन्सल झाले. आम्ही नेक्स्ट सॅटर्डेला करू. उद्या माझा ट्युशन आहे 10 वाजता. आणि आहे ना माझा फोन पण घेतला. मॅम एवढा भाषण देत होती की यांच्याकडनं फोन घ्यायचा तसा. आणि मी आता माझी पहिली गोष्ट, माझी SST ची बुक कम्प्लीट नाही. मी एक बुक बनवली पण SST ची. मी नोट्स करू कुठून. आणि आहे ना ही मॅम आमची आगलावी, एवढी आगलावी तिच्या मुलं सगळे पोरांचा फोन गेला. आणि मग नंतर आमची आणि उद्या मी चालले शॉपिंगला, डीमार्टला. आणि डीमार्टला शॉपिंगला चालले कारण की परवा आहे आमची पिकनिक. आणि पिकनिक मध्ये मी तुम्हाला व्लॉग काढून दाखवेन. पिकनिक मध्ये आम्ही परत आता उद्या सकाळी